तो मैं पूछना चाहता हूं, दिल्ली में आम आदमी पार्टी के अध्यक्ष से अरविंद केजरीवाल जी से मैं पूछना चाहता हूं, क्या यमुना जी में वह भी अपने मंत्रियों के साथ जाकर के स्नान कर सकते हैं क्या? अगर उनमें नैतिक साहस है तो उनको इसका जवाब देना चाहिए। यमुना मैया को एक गंदे नाले के रूप में बदलने का अपराध क्या उन्होंने किया है कि नहीं किया है? और अगर वह व्यक्ति इस बात का अपराधी है तो फिर मुझे नहीं लगता है कि जनता जनार्दन की इस अदालत में उन्हें कोई माफी दी जानी चाहिए। वो माफी के हकदार नहीं हो सकते। तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। आता तुम्हाला आत्ता बघितलेल्या व्हिडिओवरून कळत असेल की आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत। आता दररोज आपल्याला संपर्क साधला पाहिजे, आपण बोललो पाहिजे हे जरी नक्की असलं, पण विषय पण सुचावे लागतात आणि त्यातून काहीतरी खाद्य मिळालं तर आपल्याशी बोलता येतं। तर त्यामुळे आता माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांनी महाकुंभमध्ये डुबकी मारली आणि डुबकी मारल्यानंतर आता ते दिल्लीमध्ये त्या आता प्रचाराच्या तोफा त्यांच्या धडायला लागल्यात। तर आता बघूया दिल्लीचा हा जो दिल्लीची निवडणूक आहे ती आता कुठल्या वर्णावर जाणार आहे ते आता बघायचं आहे। त्यासाठीच हा व्हिडिओ करतोय। तुम्ही बघताय चित्रपट पेढी, माझं नाव सुयश गाडगीळ। तर विषय खूप रोचकर आहे, खसखशीत आहे, निवडणुकांचा विषय आहे असं जरी असलं, पण या संगममध्ये मारलेल्या डुबकीनंतर जो त्यांनी प्रश्न विचारला तो खूप मोलाचा आहे। म्हणजे आज आपण मुंबईसारख्या शहरात राहतो किंवा आपल्या आजूबाजूच्या डेव्हलप होणाऱ्या महाराष्ट्रातल्या काही शहरात राहतो, तर आपण आपल्या आजूबाजूला जरी बघितलं तरी आपल्याकडे असलेल्या नद्या आपण किती जिवंत ठेवल्या आणि किती नद्यांना आपण नवीन पुनरुज्जीवन दिलं हे जर का बघितलं तर काय आपला महाराष्ट्रातला अनालिसिस काय म्हणतो की जेवढ्या नद्या होत्या त्यांचं नाल्यातच रूपांतर हे झालेलं आहे। जसं दिल्लीमध्ये यमुनेला जोडणाऱ्या सगळ्या नद्या, त्या नद्यांचं आता नालेच झाले, ते नद्या राहिल्याच कुठे आता। तर या नद्या नाल्यांचं जे काही पहिले जी धामण्या होत्या देशाच्या, या सगळ्या पाणी वाहून नेणाऱ्या सगळ्या नद्या आणि नाले, जे छोटे नाले म्हणायचे त्यांना, तर नाला म्हणजे घाणच असतो ही प्रतिमा एवढे वर्ष जी आता आपल्या मनामध्ये रुजलेली आहे, त्याच्यापेक्षा नदी ही सुद्धा स्वच्छ होऊ शकते याची एक वेगळी प्रतिमा प्रयागराजमध्ये त्या संगमामध्ये आपण बघतोय की पहिले कसं तिथे परिस्थिती होती आणि आता कसं डेव्हलपमेंट तिथे होऊन एक चांगल्या प्रकारचं सुसह्य असं तिथे पाणी भरपूर आहे। पण त्या पाण्याचा उपयोग डुबकी मारण्याच्या ठिकाणी पिण्यासाठी पण होऊ शकतो, एवढं शुद्धतेसारखं पाणी होत असेल तर या अर्थी नक्कीच त्यांनी काहीतरी काम केलं आहे हे आता आपल्याला मानायलाच पाहिजे। पण तसं दिल्लीत होऊ शकत नाही, कारण दिल्लीत कसं आहे, दिल्लीत ते एक आहेत ना, हाँ जी मैं करूँगा जी, वो जी, हो जी, ते जी वाले जे आहेत त्यांनी जी करत जी काही जी मारली आहे, तर त्यातून दिल्लीत आता जे वातावरण आहे त्याच्यामुळे लोक मुळात या सगळ्या गव्हर्नमेंटला कंटाळलेले आहेत। जेव्हा लोकच कंटाळलेले असतात तेव्हा एक गव्हर्नमेंट असतं की त्याची पूर्ण जबाबदारी ही संपुष्टात आलेली असते। म्हणजे काय की लोकांनी हात टेकलेत, आता लोकच म्हणतायत नको हा माणूसच, ह्याला हटवा, पाहिजे काही करा, काँग्रेस बसली तरी चालेल पण हा माणूस नको आहे, अशी जर का कंडिशन असेल तर म्हटल्यावर आपण म्हणू शकतो की किती कुठल्या प्रकारचा असंतोष हा दिल्लीमधल्या स्थानिक जनतेमध्ये आहे। बाहेरून येणारी जनता तर सोडूनच द्या, स्थानिक जे रहिवासी आहेत जे पहिल्यापासून दिल्लीमध्ये राहतात त्यांनी शीला दीक्षित गव्हर्नमेंट म्हणून बघितलं, त्यांनी प्रवेश वर्माच्या वडिलांचं गव्हर्नमेंट देखील बघितलं आणि सगळ्या चांगल्या सुषमा स्वराजांचं गव्हर्नमेंट बघितलं, तर सगळ्या चांगल्या एक स्ट्रेचर असलेल्या लोकांचं गव्हर्नमेंट जेव्हा बघितलेलं आहे तेव्हा हे जे रोज उठून मीडियासमोर येऊन बोलतात ना हम ये करेंगे वो करेंगे, केलं काहीच नाही, पण ज्या वाच्यता करतात आणि ते बडबडतात त्या बडबडण्यातून ते जे काही मिळवत आहेत आतापर्यंत ते लोकांना आता कळलेलं आहे।
आणि खोट्याचं महत्त्व हे जगात टिकूच शकत नाही, हे त्यातून सिद्ध झालं. आणि त्यातूनच आपण बघतोय की आता ह्या जो म्हणजे आपदा में अवसर ढूंढो हे आपण सांगितलंच होतं, पण त्या आपदाचा सगळा जो काही ऱ्हास सुरू झालेला आहे आणि स्वतः जे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत तेच जर का त्यांची निवडणूक हारणार असतील तर कुठल्या प्रकारे त्या पार्टीचा उदय झाला आणि आता कुठे अस्ताकडे जाणार आहे हे आपण बघू शकतो. संपत कोणी नसतं, आपलेच मुख्यमंत्री म्हणतात नाही का, संपत कोणी नसतं. तर त्याप्रमाणे संपणार कोणी नाही, पण विचारधारेची तगडी फाईट ही जर का दिल्लीमध्ये होणार असेल, अर्थात दिल्लीमध्ये जो कामगार वर्ग आहे, सरकारी नोकर आहे, त्या सगळ्यांमध्ये सतत बिझी असलेलं शहर आहे, राजधानीचं शहर असल्यामुळे सतत लोक बिझी असतात आणि संध्याकाळच्या वेळी त्यांना विरंगुळा वगैरे नको, तर आपण आपल्या ठिकाणाहून दुसऱ्या जे आपल्या घराकडे लवकरात लवकर पळापळ करणं, हे जे जसं मुंबईमध्ये आहे की काम झालं की लगेच घराच्या वाटेकडे लागायचं, पण ते असताना दुसरे काही प्लॅन करून लोक एंटरटेनमेंटसाठी पण बाहेर पडतात तो वेळ खर्च करून. तसं दिल्लीमध्ये फार होत नाही, कारण धगाधगीचं जीवन जगणारा माणूस असल्यामुळे कायम कष्ट करत राहणारं जे कष्टकरी वर्ग आहे तो भरभर प्रमाणात आहे. आणि त्यामुळे असं वेगळी प्रकारची टेंडन्सी असलेलं शहर दिल्ली शहर जे आहे, म्हणजे तो लोकॅलिटी एरिया आहे. सरकारी जे आवास आहे त्याच्याबद्दल नाही म्हणत आहे, पण जो राहणारा जनता जी आहे, जनता वर्ग जो आहे तो सगळा अशा प्रकारचा असल्यामुळे इथे कसं आहे की आपल्याला जो सुविधा प्रोव्हाइड करेल त्याला महत्त्व द्यायचं, असं ते पहिल्यापासून तिथलं समीकरण आहे. पण सुविधा या कुठपर्यंत, कुठल्या लिमिटपर्यंत द्यायच्या असतात याचं काही कोणाकडे मागमूस नाही. म्हणजे पहिले काँग्रेस गव्हर्नमेंट होतं ते एक प्रकारे हातचं राखून द्यायचं, आणि शीला दीक्षित होते त्यांनी सेंट्रल बरोबर अटलजींच्या काळात पण देखील त्यांनी थोड्या हातात हात घालून थोडं चालवलं, आणि बाकीच्या नंतर आलेल्या UPA गव्हर्नमेंटमध्ये देखील त्यांचे संबंध चांगले होते वरती, म्हणजे सोनिया गांधी आणि बाकीच्यांशी. तर त्यामुळे ते सांभाळून शीला दीक्षितांनी एक वेगळ्या प्रकारचं गव्हर्नमेंट इथे चालवलं आणि मेट्रोचं चांगल्या प्रकारचं जाळं तिथे निर्माण केलं, आणि त्यांनी एक प्रकारे एक स्ट्रक्चर दिलं राजधानी म्हणून त्या दिल्लीला. बाकी ते घोटाळे झाले, पण त्याचे आरोप त्यांच्यावर कसे काय लागले आणि ते सगळं आपण तो इतिहास सगळा बघितलेलं ते. पण इतिहासात न जाता आत्ता जो 10 वर्षात जी काही गचंडी आणि घाण त्या दिल्लीमध्ये जी जमलेली आहे त्यातून मुक्तता होण्यासाठी जर का आता दिल्लीच्या लोकांनी जर का यावेळी एक प्रकारे आपला निर्णय जर का बदलला नाही आणि हे फुकट्या गव्हर्नमेंटवर जर का त्यांनी विश्वास ठेवला तर ही दिल्ली कुठपर्यंत जाऊ शकते, म्हणजे त्याचा ऱ्हास जो आत्ता आहे तो कुठपर्यंत खाली जाऊ शकतो याचं एक आपल्याला उदाहरण हे जे आज जे योगींनी स्टेटमेंट केलं आहे त्यातून दिसू शकतंय की यमुनेमध्ये पाणी कोणी पित नाही यमुनेचं. म्हणजे एकतर दिल्लीमध्ये प्युरिफायरचं जेवढं मार्केट वाढलेलं आहे तेवढं कुठल्याच देशातल्या इतर शहरामध्ये नाही का, तर जे पाणी मिळतंय त्यात पण घाण आहे, तेही पाणी शुद्ध येत नाही, अशी परिस्थिती त्या दिल्लीमध्ये आहे. अनेक रिपोर्ट आता आलेले आहेत, अनेक व्हिडिओ आलेले आहेत की पाणी कुठल्या प्रकारचं मिळतंय. अगदी तळागाळातल्या एकदम खालच्या म्हणजे शेवटच्या कोपऱ्यातल्या घरात देखील अशी परिस्थिती आहे. म्हणजे पाणी हे पोचण्याची परिस्थिती वेगळ्या प्रकारे तिथे दिसू लागलेली आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण आपल्या इतर शहरांमध्ये जी सुधारणा पाहतोय ती सुधारणा जर का मिळायची असेल तर आपल्याला देखील चांगले प्रयत्न करायची गरज आहे. निसर्ग संवर्धन करणाऱ्या, म्हणजे हे मानवाधिकार वगैरे नाही त्यांच्याबद्दल नाही म्हणते, पण जे खरोखर निसर्गाचे संवर्धन करतात त्यांच्या मदतीने आपल्या एरियामध्ये होणाऱ्या चांगल्या गोष्टींसाठी जर का आपण सपोर्ट केला तर निसर्गाचं संवर्धन पण होईल, आपल्याला पाहिजे ती डेव्हलपमेंट पण होईल आणि चांगल्या प्रकारे आपण आपल्या शहराची, आपल्या भागाची पुढे वाटचाल करू शकतो, हे त्यातून नक्की स्पष्ट होतं. आणि म्हणून जर का योगींनी महाकुंभामध्ये जाऊन प्रयागराजमध्ये जाऊन आपल्या मंत्रिमंडळासहित डुबकी मारली असेल आणि आता ते दिल्लीत येऊन जर का धुमाकूळ घालून या दिल्लीचा आता पूर्ण निवडणुकीचा जर का वाराच बदलणार असतील तर त्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा दिल्याच पाहिजेत. आणि जेव्हा कधी आता आपल्या महापालिका वगैरे या त्या सगळ्या निवडणुका असतीलच, पण त्या निवडणुकांमध्ये देखील जर का हा मुद्दा, पाण्याचा मुद्दा जर का ऐरणीवर आला
तर त्यासाठी टॅकल कसं करायचं याचा विचार देखील जनतेने आपल्या मनात हा नक्कीच केला पाहिजे की आपल्याकडे पाणी येते की नाही, वेळेवर येते की नाही, चांगलं येते की नाही, हा विचार जेव्हा आपल्या शहरामध्ये आपल्या नगरामध्ये जर का आपण करू शकलो तर जे बाकी घडतंय त्यातून प्रेरणा ही नक्कीच मिळेल असं मला वाटतंय. पण शेवटी काय आहे की जरी डुबकी त्यांनी मारली असली तरी केजरीवाल हा काही शांत बसलेला माणूस नाही. त्यांनी पण हेच विचारलं की तुमच्याकडे जर का डुबकी मारायला पाणी असेल तर नुसत्या पाण्यात डुबकी कोण मारतं, असं काहीतरी विचित्र प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यावर त्यांनी विषय दुसराच काढला. म्हणजे योगींनी जे सांगितलं त्यावर यांनी काय म्हटलं की जे सरकारी स्कूल वगैरे आहेत म्हणजे UP मधले तिथली विचित्र अवस्था आहे. मग माझ्याकडचा शिक्षण मंत्री, माझा शिक्षा मंत्री आहे, त्याला मी तिकडे पाठवतो आणि तो सांगेल तसं तुम्ही करा, मग तुमची सगळं चांगलं होईल. अरे पण 10 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे ना, 10 वर्ष जर का तुमच्याकडे सत्ता आहे तर तुम्ही काय केलं एवढे वर्ष हे तुम्ही लोकांना काय दाखवत नाही. तुमचा रिपोर्ट कार्ड लोकांना तुम्ही काय दाखवत नाही हेच दिल्लीच्या जनतेला आता कळलेलं आहे. आणि त्यामुळे एक प्रकारे एक थोडासा अंडरकरंट वेगळ्या प्रकारचा आहे, पण तो कसा बाहेर येईल हेच बघण्यासाठी आपल्याला 8 तारखेपर्यंतची वाट बघावी लागणार आहे. तोपर्यंत आपल्याला शक्य होईल तेवढ्या आपण या गोष्टीवर तुमच्याशी गोष्टी बोलणार आहोत. आणि तुम्हाला जर का ह्या सांगितलेल्या गोष्टी आणि सांगितलेली माहिती जर का आवडली असेल तर चित्रपट पेढीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त शेअर करा की म्हणजे ही चित्रपट पेढी सगळीकडे जास्तीत जास्त पोहोचली तर आपल्याला नवनवीन कार्यक्रम घेऊन तुमच्याबरोबर कनेक्ट होता येईल असं मला नक्की वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजची केलेला व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर त्यासाठी तुमचे आभार. धन्यवाद.